तर आज नरक चतुर्दशी, तर नरक चतुर्दशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मी जास्त काही दिवसभरात शूट केलं नाही, कारण की दुसरी पण माझी बरीच कामं होती आणि म्हणून मग मी शूट नाही. आता डायरेक्ट पूजेची तयारी इथं तुम्हाला दाखवत आहे. तर इथं मी छान देवाऱ्यामध्येच पूजा मांडलेली आहे. सर्व धान्य, सर्व माझं ना वस्तू ज्या होत्या त्या सर्व असं ठेवून मी पूजा इथे करून घेते. आणि मस्त छान खूप सारे दिवे पण ह्या दिवशी लावतात, 14 दिवे. मी व्हिडिओ बनवलेलेच होते ह्या दिवशी कशी पूजा करतात ते. तर तसं सर्व हे दिवे वगैरे पेटवून घेतले, पूजा पण करून घेते. खूप छान वाटत होतं सर्व काही. आणि मस्त छान आता अंगणामध्ये दिवे ठेवून घेणार आहे, तर ते पण तुम्हाला दाखवते. चला मग. तर आता जस्ट नरक चतुर्दशीची मी पूजा केलेली आहे. पूजा झाली आणि देवारातच तिथं मांडून घेतले पूजा वगैरे. तर आता मी ना कपडे वगैरे बॅग भरून घेते. तर बाकीचं आहे ना आज विकते साहित्य ठेवून घेते, कारण की मी पटकन आज, कारण की उद्या जमणार नाही मला, म्हणून मी आज सर्व पॅक करून घेते सर्व. तर उद्याचे कपडे बाकीचे काढून ठेवून साहित्याचे घालायचे ते मी सर्व ठेवून घेते. आणि आज विचेच मी जास्त नाही झाले, कारण की त्याचे कपडे नेहमी जास्त खराब होत राहतात. आता उद्या दिवाळीची पूजेची तयारी सर्व, म्हणून मग बॅग बिग बाकीचं सर्व जे ठेवायचं आहे ना मुलांचं साहित्य ते ठेवून घेते, कारण की उद्या मग दिवसभर आपल्या तयारीमध्ये चालला जातो, खूप सारी तयारी. त्याच्यामुळे मग मी आजच सर्व बॅग भरून घेत आहे. आणि इथं आद्विक तिशूचे माझे सर्व कपडे वगैरे व्यवस्थित ठेवून घेत आहे, म्हणजे जेणेकरून मला ना जास्त ताण नाही पडणार, कारण की उद्या मग सर्व दिवाळीचं सर्व नंतर आवरूनसुद्धा मला निघावं लागेल. लगेचच 22ला मला निघायचं आहे, म्हणून मग मी इथं सर्व बॅग पॅकिंग करून घेत आहे. तर चला पटकन बॅग पॅकिंग करते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. सुट्ट्या आहे ना, तर एवढ्याच सुट्ट्या एवढं 2. तर आणि एक हँडबॅग दुसरी घे, त्याच्यामध्ये ना मग टिफिन बॉटल वगैरे सगळं घेऊन येणार आहे. तर असं आहे एवढं. चला नंतर तर इथं पहाटेचे 5 वाजले आहे आणि मी अभंग स्नानाची तयारी करत आहे. माझं झालं का लगेच दिशूला पण उठवणार आहे. मस्त उठणं वगैरे तयार करत आहे. आणि सकाळी लवकर उठून आता आज दिवाळीची तयारी. तर मी तुम्हाला सर्वांच्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि इथं चालले माझं मस्त ब्रश वगैरे पण करणं आणि मला उठणं पण बनवायचं आहे, तर तेच तयारी करते. मग माझी झाली का लगेच दिशूला परत मग मला ना बाहेर पाटे दिवे लावलेले चांगले असतात, प्रदक्षिणा घालायची असते. त्या प्रदक्षिणा का घालतात त्याचं सांगते मी तुम्हाला पुढे. तर इथं उठणं छान मस्त तयार करून घेत आहे. चला मग, आणि नंतर मी तुम्हाला डायरेक्टली बोलते.
तर इथं माझं मस्त अभंगी स्नान झालेलं आहे. आता मस्त छान इथं झाडू मारून घेते. रांगोळी छान आहे ती राहू देते, नंतर संध्याकाळी दुसरी काढायचीच आहे आपल्याला. आणि मी इथं मस्त झाडू मारून घेते आणि मग नंतर लगेच आपल्याला दिवे वगैरे लावायचे आहे. कधी पण आपण झाडू घ्यायचं, पुसून घ्यायचं थोडंसं. आणि आता मी इथं दिवे लावून घेत आहे. दरवाजामध्ये पाठी दिवे लावून घ्यायचे असतात ज्या दिवशी दीपावली अभंगी स्नान असतं त्या दिवशी. आणि पाट मधोमध आपल्या घराच्या समोर पाट ठेवून आपल्याला त्यावर एक दिवासुद्धा ठेवायचा आहे. आणि या दिवा ठेवून त्याची पूजा करून घ्यायची आहे आपल्या उंबरठ्याची, दरवाजाची. तर आपल्या घरात नेहमी सुख शांती लाभो याच्यासाठी आपण हे करत असतो. आणि या दिव्याला आपण पूजा करून व्यवस्थित घ्यायची आहे. ते पाया पडायच्या आणि त्याच्यानंतर 5 प्रदक्षिणा घालायच्या आहे. या 5 प्रदक्षिणा म्हणजेच आपण पृथ्वीला 5 प्रदक्षिणा घालतो, याचा अर्थ हा होतो ह्या दिवसासाठी. याला खूप महत्त्व आहे, हे सर्वांनी या दिवशी करायचं असतं. तर मग मी हे दरवर्षी करत असते. अभंगी स्नान ज्या दिवशी असतं दिवाळीच्या दिवशी पहाटे हे करायचं असतं आंघोळ झाल्या. तर मी इथं 5:30लाच हे करत आहे पूजा. तर चला मी प्रदक्षिणा घालते आणि बोलते नंतर. तर आता जस्ट माझं सर्व स्वयंपाक झाला आहे. पनीरची भाजी, राईस, चपाती बनवून घेतलेली आहे, तुम्हाला दाखवते. आपली इथं पनीरची भाजी रेडी झालेली आहे. आता याला उकळू देणार. तर इथं आपले मस्त बटर पनीर रेडी झालेलं आहे. तर माझा लुक असा आहे. मस्त अशी छान साडी नेसलेली आहे आणि याची काठ म्हणजे खूप छान आहे. मेन म्हणजे मला दाखवते, जी काठ आहे ना खूप सुंदर आहे. तर मस्त असं लुक आहे. आणि मस्त मी हार वेअर केलेला आहे, छान इयरिंग्स आणि छान अशी तयारी केलेली आहे. आणि आद्विकची पण तयारी तुम्हाला मी दाखवते. चल आद्विक इकडे. आणि आमच्या आद्विकने पण मला मॅच केलं कलर, हे बघा ना आद्विक. छान असा लुक तुम्हाला मी आद्विकचा लुक दाखवते. असा आद्विकचा लुक आहे. मस्त छान कुर्ता घातलेला आहे ना. ओके आहे. मी पहिल्यांदा तर रांगोळी काढून घेते आणि मग पूजा ना मी देवघरातच इथं मांडणार आहे. कारण की उद्या तिकीट बुक केलेले आहे, तर उद्या मी निघणार पण आहे गावाला जायला. तर त्याच्यामुळे मग आता मी पटकन बाहेर रांगोळी काढते आणि तुम्हाला पण दाखवते रांगोळी मी कशी काढते. चला मग आपण रांगोळी काढू. तर आता मी पूजेची तयारी करत आहे. इथं सर्व फराळाचं काढून घेणार आहे. तर इथं मी छान मस्त तुम्ही पाहिलंच होते, मी फराळाच्या रेसिपी शेअर केलेल्याच आहे, काय काय बनवलं ते. तर हे सर्व मी आता फराळ काढून घेत आहे आणि पूजेमध्ये ठेवते. मी सर्व हे फराळ आहे ना डब्यामध्ये साईडला ठेवून दिलं होतं. जेव्हा केलं ना ते लगेच एका डब्यात साईडला ठेवलेला होता फराळ. आणि इथं मस्त छान आता पूजा सर्व इथंच देवाऱ्यासमोर मांडून घेत आहे. कारण की आम्हाला उद्या लगेच जायचं आहे. मग खूप तयारी येते या सर्व नाही का करायचं राहील. त्याच्यामुळे मग मी इथं देवाऱ्यासमोर बाकीचं पूजा मांडून घेतलेली आहे आणि मस्त आता पूजा करून घेणार. सर्व गोष्टी आता इथं मांडून तर झालेल्या आहे. आपल्याला पूजा करायची आहे, आरती करायची आहे, पोटली बनवायची आहे,
जी की आजच्या दिवशी बनवतात ती पोटली तिजोरीत ठेवण्यासाठी, तीसुद्धा मी बनवून घेणार आहे. इथं सर्व दिवे पेटून घेत आहे, दिवे ठेवत आहे दरवाजात, बाहेर गॅलरीमध्ये सर्व ठिकाणी दिवे लावून घेणार आहे. आणि खूप छान मस्त इथं सर्व तयारी झालेली आहे माझी. तर तुम्ही पाहिलंच दिवे सर्व ठेवून झालेले आपले, आणि दिव्याशिवाय आपली दिवाळी अधुरीच, कारण की सर्व दिव्यांनी घर भरलेलं की खूप छान दिसतं मस्त. आणि आता मस्त इथं छान सर्व पूजा करून घेत आहे मी. तर सर्व हळदी कुंकू वाहून घेत आहे, सर्व फुलं वगैरे वाहून घेत आहे, आणि मग आपण आरती करून घेऊयात. चला मी आता पूजा करते आणि बोलते तुमच्यासोबत. तर माझी पूजा तर इथं हळदी कुंकू वाहून धूप वगैरे सर्व व्हायला आहे. आता मी तिजोरीत ठेवण्यासाठी ही पोटली तयार करत आहे. तर ह्या दिवशी ही पोटलीसुद्धा ठेवा तुम्ही तिजोरीमध्ये, कारण की आपल्याला कायम आपली धनसंपत्ती वाढावी याच्यासाठी ही पोटली तयार केली जाते. म्हणून मी आज ही पोटली तयार करत आहे, आणि ही नंतर थोड्याने तिजोरीमध्ये ठेवून देणार आहे.
तर मी सकाळी तिथून पाहिलं मी भाजी बनवलेली होती पनीरची. तर आता मी फक्त मसाले भात बनवून घेणार आहे, कारण की आता जास्त भूक पण नाही आणि आम्हाला लवकर जास्तीचा स्वयंपाक नको करायला, उरायला नको, म्हणून मग मी मसाले भातची तयारी करत आहे. आणि सर्वांना आवडतो गरमागरम मसाले भात. सकाळी तर मी पनीरची भाजी, राईस आणि ते बनवलं, तुम्ही पाहिलंच होतं. त्याच्यामुळे मी आता पटकन ही स्वयंपाक करून घेते आणि आम्हाला ना लगेच बाकी तयारी पण करायची, त्याच्यामुळे माझ्याकडे जास्त वेळ पण नाही. सकाळी लवकर 4ला उठावं लागणार आहे परत मला आज अशी पण आम्ही 4:30 पावणे 5 आधीच उठली होती. अभंग स्नान होतं, त्याच्यामुळे सर्व तयारी करायची होती मला, म्हणून खूप डोळे आणि थकल्यासारखं पण झालेले, आग पण होतं, डोळे थकली पण आहे खूप दिवसापासून दिवाळीची तयारी ना, त्याच्यामध्ये थकवा पण येतो. आणि आता मी पटापट स्वयंपाक बनवून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. चटका बसला तर वरती जाण फोडून टाकते. फटाके आहे ना बरेच, त्याचं काय नाही. तर छान मस्त अशी पूजा झाली आमची आणि आता मी मसाले भात करून घेते. सकाळी केलं होतं नैवेद्याचं, मी काढून ठेवलं होतं. सकाळी मी काय केलं होतं तर बटर पनीर, राईस, चपाती असं केलेलं होतं, तर ते मी नैवेद्यासाठी काढून ठेवलेलं होतं बाजूला ताट. तर आता फक्त मसाले भात केले, कारण की उद्या अजून जायची तयारी, त्याच्यामुळे मग तेच आवडते. पूजा वगैरे सर्व झाले छान आमचं. आता आवाज फटाके फोडणार आम्ही आणि नंतर बघू तुमच्यासोबत आणि चेंज वगैरे करते आणि नंतर आमची दिवाळी मस्त छान पूजा पण मस्त झाली. तुम्ही पाहिली तर मस्त पूजा वगैरे झाली मस्त. आता मी चेंज करते आणि आम्हाला उद्याची तयारीसुद्धा करायची आहे ना, त्याच्यामुळे मी आता व्हिडिओ इथं चेंज करते. तर थोड्यांनी जेवण वगैरे झालं का फटाका वगैरे वरती फोडायला जाऊ, तर तेवढं काही शूट करत नाही, नंतर सर्वमध्ये अंधार पण असतो आणि ते काही शूट करणार नाही, म्हणून तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.